हॅलो एव्हरीवन. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे फायनाईट डोमेन्सवरती आपण कशा पद्धतीने क्वांटिफाईड स्टेटमेंट्स लिहू शकतो बाय युझिंग कंजंक्शन अँड डिसजंक्शन, दॅट इज बाय युझिंग अँड ऑर. या व्हिडिओमध्ये पण आपण तेच बघणार आहे, फक्त काही सर्टन रेस्ट्रिक्शन्स ॲड केलेले आहेत. ओके, तर पहिले दोन स्टेटमेंट्स बाय युझिंग कंजंक्शन आणि डिसजंक्शन इझिली मिळणार आहेत आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये जसं आपण केलं त्याच पद्धतीने. पण थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ जो आहे तो थोडासा डिफरंट आहे. ओके, तर आपण थर्ड आधी समजून घेऊयात. इट इज फॉर ऑल एक्स इज नॉट इक्वल टू 1 इम्प्लाइज पी ऑफ एक्स. ओके, तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे की व्हॉट इज द कंडिशन गिवन, एक्स इज नॉट इक्वल टू 1. तर तो 1 जो आहे डोमेनमध्ये जर तो 1 इन्क्लूड केलेला असेल तर तुम्हाला काढून टाकायचं आहे. का? कारण आपण फक्त एक्स नॉट इक्वल टू 1 साठीच पी ऑफ एक्स इम्प्लाय करतोय किंवा पी ऑफ एक्स कन्क्लुजन देतोय, बरोबर. सो यू कॅन राईट दिस ॲज फॉर ऑल एक्स नॉट इक्वल टू 1 इम्प्लाइज पी ऑफ एक्स इज इक्वॅलंट विथ. कसं लिहू शकता तुम्ही याला? तर सिम्पली फॉर ऑल म्हणजे काय, तर कंजंक्शन आहे. डोमेनवरच्या सगळ्या, फायनाईट डोमेन असेल तर डोमेनवरच्या सगळ्या पॉईंट्सला तुम्हाला ते प्रेडिकेट इव्हॅल्युएट करायचं आहे आणि त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूचं तुम्हाला कंजंक्शन घ्यायचं आहे, बरोबर. पण इथं एक्स इज नॉट इक्वल टू 1 म्हटलं म्हणजे एक्स इज इक्वल टू 1 ही जी काही तुमच्या डोमेनमधली व्हॅल्यू आहे ती तुम्हाला काढून टाकायची आणि उरलेल्या सगळ्या पॉईंट्सला तुम्हाला कंजंक्शन घ्यायचं आहे प्रेडिकेटच्या ट्रूथ व्हॅल्यूचं. ओके, सो सिम्पली व्हॉट वी कॅन डू, पी ऑफ -5 अँड पी ऑफ -3 अँड पी ऑफ -1 काढून टाकायचं आहे, उरलेले सगळे पी ऑफ 3 अँड पी ऑफ 5. सो दिस इज युअर स्टेटमेंट सी रिटन डाऊन बाय युझिंग ऑल कंजंक्शन्स. ओके, डी मध्ये पण आपल्याला तेच करायचं आहे. डी मध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी, there exists x is greater equal 0 and p of x. ओके, there exist आहे. there existच्या केसमध्ये जर रेस्ट्रिक्शन्स ॲड केलेले असतील तर आपण ते अँडने जोडतो. काय रेस्ट्रिक्शन्स ॲड केलेले आहेत? एक्स इज ग्रेटर इक्वल 0 म्हणजे डोमेनमधले फक्त ग्रेटर इक्वल 0 जे आहेत तेवढ्याच डोमेन पॉईंट्सचा तुम्हाला विचार करायचा आहे आणि डिसजंक्शन घ्यायचं. का? कारण देअर एक्झिस्ट आहे. सो व्हॉट विल बी द इक्वॅलंट statement then? It will be p of 1 or p of 3 or p of 5. Why? Because 1, 3, 5 are the domain points which are strictly greater than 0 and this is clearly there exist, so we are using disjunction. ओके, आता शेवटचं जे ई त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ई इज गिवन बाय देअर एक्झिस्ट एक्स negation p of x and for all x is greater equal 0, sorry, x is less than 0, implies p of x. ओके, सो सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, मधलं जे कंजंक्शन आहे, ओके, कीप इट ॲज इट इज. सुरुवातीचं देअर एक्झिस्ट एक्स निगेशन पी ऑफ एक्स सेपरेट लिहायचं आहे तुम्हाला आणि फॉर ऑल एक्स लेस दॅन 0 इम्प्लाइज पी ऑफ एक्स हे वेगळं लिहायचं आहे, बरोबर. सो इट इज इक्वॅलंट विथ देअर एक्झिस्ट एक्ससाठी आपण सगळीकडे डिसजंक्शन घेणार आहे, बरोबर. निगेशन पी ऑफ एक्स, इथं सगळे स्टेटमेंट्स, ओके, सगळे डोमेन पॉईंट्स कन्सिडर करायचे. सो कसं येईल ते, negation p of -5 or negation p of -3 or negation p of -1 or negation p of 1 or negation p of 3 or negation p of 5. हे झालं देअर एक्झिस्ट एक्स निगेशन पी ऑफ एक्स साठी. अँड पुढचं जे स्टेटमेंट आहे ते एक्स लेस देन 0 इम्प्लाइज पी ऑफ एक्स आहे, म्हणजे फक्त लेस देन 0 वाले सगळे डोमेन पॉईंट्स कन्सिडर करायचे आणि फॉर ऑलसाठी आपण काय यूज करतो, कंजंक्शन. सो पी ऑफ -5 अँड पी ऑफ -3
and p of minus 1. Okay, so this is the क्वांटिफाईड स्टेटमेंट ई. आता याला अजून तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता. कसं? तर हे जे निगेशन्स आहेत स्टार्टिंग विथ दिस अप टू दिस, हे सगळे निगेशन्स तुम्ही कॉमन घेऊ शकता आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये सगळे डिसजंक्शन्स कंजंक्शनने रिप्लेस करू शकता. ओके, सो सिम्पली इट इज निगेशन ऑफ p of minus 5 and p of minus 3 and p of minus 1 and p of 1 and p of 3 and p of 5. सो या सगळ्यातून आपण निगेशन कॉमन आउट घेतलं म्हणून आतले सगळे डिसजंक्शन्स आपण कंजंक्शन्सने रिप्लेस केलेले आहेत. आणि पुढची गोष्ट ॲज इट इज राहील. पुढं काय त्याच्यात अँड p of minus 5 and p of minus 3 and p of minus 1. ओके, सो कीप इट ॲज इट इज. तर सिम्पल आहे. रेस्ट्रिक्शन जर ॲड केलेलं असेल तर ते रेस्ट्रिक्शन जे दिलेलं आहे त्यानुसार तुम्हाला डोमेन पॉईंट्स पिक करायचे. बाकी फॉर ऑल असेल तर आपण कंजंक्शननेच ते स्टेटमेंट्स जोडतो किंवा देअर एक्झिस्ट असेल तर आपण डिसजंक्शन्सनेच ते प्रेडिकेट्स इव्हॅल्युएटेड ॲट डोमेन पॉईंट्स आपण जोडतो. ओके, सो सिम्पली लक्षात काय ठेवायचं आहे, जर रेस्ट्रिक्शन्स ॲड केलेले असतील तर त्या रेस्ट्रिक्शन्सनुसार डोमेन पॉईंट्स तुम्हाला पिक करायच्या. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि बेल आयकॉन प्रेस केलं नसेल तर नक्की प्रेस करा. थँक्यू.